भयानक काळी रात्र ती कोल्ह्याच्या रूपात दिसलं भूत. 15 वर्षात प्रथमच आलेला तो अनुभव. समोर दिसलेलं भूत पाहून अंगावरती उभा राहिला काटा. तर मित्रांनो, 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी आम्ही एका ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमासाठी फोटो काढण्यासाठी गेलो असताना रात्रीचे 2 वाजले. आमच्याकडे मोठी गाडी होती खरं, पण एका भयानक जागेवरती म्हणजे शिंगोर्णी ते शेरेवाडी या ठिकाणी खूप मोठी दरी आहे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर एक द्राक्षाची बाग आहे. तिथे आम्ही रात्रीच्या 2 ते 2:30 वाजता पोहोचलो. 2:30च्या सुमारास डोळ्यावरती थोडीशी झोप होती. तोच आम्हाला दिसले समोर 2 कोल्हे. हा दुर्मिळ असणारा प्राणी पाहून आम्ही सुद्धा थक्क झालो. पण तो खरंच प्राणी नव्हता, तर ते कोल्ह्याच्या रूपात असणारं भूत होतं. बघताच 1-2 सेकंद सुद्धा लागले नाहीत. 2 सेकंदाच्या आत पुढे एक काळा गोळा झाला आणि ते 2 कोल्हे नाहीसे झाले. ते दृश्य पाहून अंगावरती काटा उभे राहिले. आम्ही गाडीत 4 जण असताना सुद्धा आम्ही 4 जण घाबरून गेलो. काय हा प्रकार? आत्ताच दिसलेले कोल्हे अचानक कुठे गायब झाले हा प्रश्न सगळ्यांना पडला. असल्या थंडीच्या दिवसात सुद्धा घाम फुटला. हा होणारा प्रकार पहिल्यांदाच पाहिला होता आणि कधीही न दिसणारा कोल्हा. गेले 5 वर्षामध्ये कुठंही दिसला नव्हता. तो कोल्हा आमच्या समोर दिसला आणि अचानक गायब झाला. हा प्रकार पाहून आम्हाला खूप टेन्शन वाढलं. आम्ही घरी गेलो, झोपलो सुद्धा, पण झोप लागत नव्हती. 1 तासभर तोच डोक्यात विचार होता. अचानक गायब झालेले कोल्हे पाहून ते खरंच भूताचा प्रकार आहे याची खात्री आम्हाला पटली होती. त्यामुळे झोप लागणं सुद्धा अवघड झालं होतं. कसं बसं आम्ही झोपलो आणि सकाळी उठून पुन्हा ऑर्डर निघण्यासाठी म्हणजे 14 ऑगस्ट रोजी पुन्हा ऑर्डर निघण्यासाठी आम्ही आलो. तोच आम्ही पाहतो तर काय की आम्ही ज्या ठिकाणी रात्री 2 कोल्हे पाहिले होते त्या ठिकाणी एक कोल्हा मरून पडला होता. आमची गाडी भरधाव वेगात असताना आम्ही तिथून पुढे गेलो. 1 किलोमीटर वरती पुढे गेल्यानंतर आमच्या डोक्यात आले काहीतरी मरून पडले. आम्ही तिथून पाठीमागे येऊन पाहिलं. बघतो तर काय, तर कोल्हा मरून पडलेला दिसला. तर तो भूत वगैरे असा काही प्रकार नव्हता, तर तो रिअल मध्येच कोल्हा होता. कदाचित आम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये भूत वगैरे ह्या गोष्टी असल्यामुळे आम्हाला ते कोल्हे अचानक गायब झालेले दिसले. हा झालेला अपघात पाहून मनाला हळहळ वाटली, कारण मुखचित्र असं मेलेल्या रूपात पाहून खूपच वाईट वाटतं. कारण आजकाल लोकवस्ती वाढलेली दिसते, त्यामुळे वन्यजीव किंवा इतर प्राणी आहेत ते आपल्याला दिसणं कठीण झालं आहे. कदाचित पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कोल्हे राहतील का नाही याची सुद्धा शंका आहे. कारण जंगल किंवा माळाच्या ठिकाणी सगळ्या लोकांनी तिथं वस्त्या करून राहिल्यामुळे त्यांचं जगणं सुद्धा अवघड झालेलं आहे. रात्रीच्या वेळी असे प्राणी बाहेर निघतात आणि ते रस्त्यावरती आल्यानंतर अशा प्रकारे ऍक्सिडेंट होतात. तर हे खरंच दुःखद घटना आहे. तर मित्रांनो, रात्रीच्या वेळी किंवा दिवसाच्या वेळी असे जर प्राणी कुठे रस्त्यामध्ये वगैरे आडवे आले किंवा आपल्या गाडीच्या समोर आडवे आले तर गाडी सावकाश चालवा आणि अशा प्राण्यांना जगू द्या किंवा त्यांना जीवदान द्या. कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्या पुढच्या पिढीला या गोष्टी पाहायला मिळतील.